नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत एप्रिल महिन्यातील सर्व करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या अशा 350 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिना सर्व कव्हर केलेला आहे। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, दुबईतील मादाम तुसाद येथे मेनाचा पुतळा बसवण्यात आलेला दक्षिण भारतातील पहिला अभिनेता कोण ठरला आहे? तर अल्लू अर्जुन हा ठरलेला आहे। बघा, दुबईतील मादाम तुसाद येथे मेनाचा पुतळा बसवण्यात आलेला दक्षिण भारतातील पहिला अभिनेता। 6व्या हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे? तर हार्दिक सिंग या खेळाडूला निवडण्यात आलेले आहे। बघा, 6व्या हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून। आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मीना चरंदा यांना सन्मानित करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 ने। जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर राजस्थान या राज्यातील पाली या ठिकाणी जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे। स्टार्ट प्रोग्राम 2024 कोणाकडून सुरू करण्यात येणार आहे? तर इस्रो द्वारे सुरू करण्यात येणार आहे। बघा, स्टार्ट प्रोग्राम 2024। अलीकडेच सी विजिल ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर भारतीय निवडणूक आयोगाद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे सी विजिल हे ॲप। तर बघा, हे ॲप कशासाठी आहे? तर नागरिकांसाठी आदर्श आचारसंहिता आणि निवडणुकीदरम्यान होणाऱ्या खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे। ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर अर्नब बॅनर्जी यांची निवड करण्यात आलेली आहे ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून। पंचांच्या आयसीसी एलिट पॅनलमध्ये समाविष्ट केलेले बांगलादेशचे पहिले पंच कोण आहेत? तर शराफुद्दौला इब्ने शाहिद यांचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा, आयसीसी एलिट पॅनलमध्ये, आणि हे बांगलादेशचे पहिले पंच आहेत यामध्ये समावेश करण्यात आलेले। डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मरियम मामेन मॅथ्यू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी। आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स 2024 हायब्रिड मोडमध्ये कोठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स 2024। टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर विजय जैन यांना देण्यात आलेला आहे टाइम्स पॉवर आयकॉन 2024 हा पुरस्कार। मेघयान 24 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर दक्षिण नौदल कमांडने केलेले आहे। बघा, मेघयान 24 चे आयोजन। एज्युकेशन रिफॉर्म हे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे एज्युकेशन रिफॉर्म हे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म। टाटाने अलीकडेच ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी कोणाशी भागीदारी केली आहे? तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत टाटाने भागीदारी केलेली आहे। बघा, ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी। विक्रम-1 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी कोणी केली? तर स्कायरूट एअरस्पेसने केलेली आहे विक्रम-1 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी। नुकतेच कोणत्या राज्यातील माताबारी पेरा आणि पाचरा यांना जीआय टॅग मिळाला आहे? तर त्रिपुरा या राज्यातील माताबारी पेरा आणि पाचरा या मिठाई यांना जीआय टॅग देण्यात आलेला आहे। आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नवीन FIH ॲथलीट्स समितीचे सह अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? तर PR श्रीजेश आणि कॅमिला कॅरम यांना निवडण्यात आलेलं आहे। बघा, FIH ॲथलीट्स समितीचे सह अध्यक्ष म्हणून। अलीकडेच FICCI महिला संघटनेच्या 41व्या अध्यक्षा कोण झाले आहेत? तर जयश्री दास वर्मा या झालेल्या आहेत 41व्या अध्यक्षा। AI सुपर कम्प्युटर स्टारगेट कोणाद्वारे विकसित केला जाईल? तर मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AI यांच्याद्वारे विकसित करण्यात येणार आहे AI सुपर कम्प्युटर स्टारगेट। भारताने राष्ट्रीय सागरी सप्ताह 2024 कधी साजरा केला? तर 29 मार्च ते 5 एप्रिल या कालावधी दरम्यान भारताने राष्ट्रीय सागरी सप्ताह 2024 साजरा केलेला आहे। सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरा सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणता बनला आहे? तर गव्हर्नमेंट ई मार्केट पोर्टल हे सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरा सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनलेला आहे। अलीकडेच कोणत्या संस्थेने 6वी शास्त्र रॅपिड
FID फिडे रेटेड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते? तर IIT मद्रास. 150 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा एकमेव भारतीय फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर सुनील छेत्री हा खेळाडू ठरलेला आहे बघा. 150 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा एकमेव भारतीय फुटबॉलपटू. बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023चा समारंभ कोठे आयोजित करण्यात आला? तर इटली या देशातील रोम या ठिकाणी आयोजित करण्यात आला बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023चा समारंभ. वायुमंडलीय आणि अंतराळ पर्यावरण निरीक्षणासाठी युनाई 302 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केले? तर चीन या देशाने केले आहे. दरवर्षी 1 एप्रिल रोजी उत्कल दिवस कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ओडिसा या राज्यामध्ये 1 एप्रिल रोजी उत्कल दिवस साजरा केला जातो. अलीकडेच भारतीय नौदलाने कोणत्या मोहिमेअंतर्गत इराणी जहाज AI कांबर वाचवले आहे? तर ऑपरेशन संकल्प अंतर्गत. भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे? तर इराह हा चित्रपट आहे भारतातील पहिला AI आधारित चित्रपट. ENBA जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर विनीत जैन यांना देण्यात आलेला आहे ENBA जीवन गौरव पुरस्कार 2024. तर बघा एक्सचेंज फॉर मीडिया न्यूज ब्रॉडकास्टिंग अवॉर्ड्स. ENBA चा लॉंग फॉर्म काय आहे हे बघा. एक्सचेंज फॉर मीडिया न्यूज ब्रॉडकास्टिंग अवॉर्ड्स. मियामी ओपन 2024 दुहेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडॉन यांनी जिंकलेले आहे मियामी ओपन 2024 पुरुष दुहेरीचे विजेतेपद. गगनशक्ती 2024 या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आले गगनशक्ती 2024 या सरावाचे आयोजन. संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने भारताशी सहमती दर्शवली आहे? तर नेपाळ या देशाने भारतासोबत सहमती दर्शवलेली आहे. कशासाठी बघा? संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी. अदानी टोटल एनर्जी बायोमास लिमिटेडने भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो CNG प्लांट कोणत्या राज्यात सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो CNG प्लांट. T20 क्रिकेटमध्ये 60,000 धावा करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी बनलेला आहे T20 क्रिकेटमध्ये 60,000 धावा करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक. 2024 मध्ये RBIचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? तर 90वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला 2024 मध्ये RBIचा. अलीकडेच युनेस्कोने किती साइट्स ग्लोबल जिओ पार्क नेटवर्क मध्ये समाविष्ट केले आहेत? तर 18 जिओ पार्क नेटवर्क मध्ये समाविष्ट केलेले आहेत. यामध्ये आपल्या भारतातील एकाही साइटचा समावेश करण्यात आलेला नाही. BWF जागतिक क्रमवारीत 10 आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहणारी पहिली भारतीय जोडी कोण बनली? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी. केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश कोणता असणार आहे? तर फ्रान्स हा देश असणार आहे केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश. 2022-23 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक बालविवाह थांबवले गेले? तर बिहार या राज्यामध्ये. कांगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जुडिथ सुमिनवा तुलुका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कांगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून. अलीकडेच ॲक्सिस कॅपिटलने नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अतुल मेहरा यांची नियुक्ती केली आहे. रिन्युएबल एनर्जी फायनान्सिंग श्रेणीमध्ये स्कॉच ESG पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर REC लिमिटेड यांना देण्यात आलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय वेटलिफ्टर कोण ठरली आहे? तर मीराबाई चानू. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर शेफाली शरण यांनी स्वीकारलेला आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार. 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 मध्ये महिला आणि पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले? तर महाराष्ट्राच्या संघाने जिंकलेले आहे बघा 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 मध्ये महिला आणि पुरुषांच्या विजेतेपद. नेक्स्ट आहे नुकताच भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर अर्जुन एरेगेसी. इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स विभागाचे 33वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला?
तर लेफ्टनंट जनरल JS सिडाना यांनी स्वीकारलेला आहे 33वे महासंचालक म्हणून पदभार। नुकतेच अब्देल फताह अल सिसी यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली? इजिप्त या देशाचे। नुकताच असोचेमचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर संजय नायर यांनी। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सने 1 एप्रिल 2024 रोजी कोडाईकनाल सौर वेधशाळेचा कितवा वर्धापन दिन साजरा केला? तर 125वा। अलीकडेच ट्रॅक्टर व्यवसाय बंद करण्याचा निर्णय कोणत्या कंपनीने घेतला आहे? तर फोर्स मोटर्स या कंपनीने घेतलेला आहे ट्रॅक्टर व्यवसाय बंद करण्याचा निर्णय। अलीकडेच कोणत्या देशाच्या संविधानात ऐतिहासिक सुधारणा करण्यात आल्या आहेत? तर सोमालिया या देशाच्या संविधानामध्ये ऐतिहासिक सुधारणा करण्यात आल्या आहेत। IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाने केला? तर मयंक यादव यांनी। अलीकडेच कोणत्या देशाने G20 द्वितीय रोजगार कार्यगट बैठक आयोजित केली होती? तर ब्राझील या देशाने। अलीकडेच चर्चेत असलेले कच्छतीव बेट हे भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे? तर भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान आहे। लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणाची नियुक्ती केली आहे? तर आयुष्मान खुराना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी। आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन विश्वचषक 2024 मध्ये बिंदिया राणी देवीने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकले आहे। सशस्त्र दलांद्वारे भारतातील पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोठे बनवण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी। नुकतेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग कोणत्या सभागृहातून निवृत्त झाले आहेत? तर राज्यसभा या सभागृहातून निवृत्त झालेले आहेत। ते 33 वर्षानंतर निवृत्त झालेले आहेत। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन सुरक्षा परिषदेची 19वी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर कझाकिस्तान येथील अस्ताना या ठिकाणी। नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये 48 सेकंदासाठी 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखले आहे? तर दक्षिण कोरिया या देशामध्ये। अलीकडेच जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन विसेंट पेरेज मोरा यांचे निधन झाले। ते कोणत्या देशाचे होते? तर व्हेनेझुएला या देशाचे होते। ते 114व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे। बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ॲप्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणी डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सीची स्थापना केली आहे? तर RBIने। कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर संतोष कुमार झा हे बनलेले आहेत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिली स्वदेशी CAR-T सेल थेरपी कोठे सुरू केली? तर IIT बॉम्बे या ठिकाणी। कोणत्या राज्याच्या मोपा विमानतळावर DG यात्रा प्रणाली सुरू करण्यात आली आहे? तर गोवा या राज्याच्या मोपा विमानतळावर DG यात्रा प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। तर DG यात्रा प्रणाली सुरू करणारे हे भारतातील 14वे राज्य आहे। दरवर्षी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस कधी पाळला जातो? तर 4 एप्रिल रोजी। 2024 ची थीम काय होती बघा? प्राणांचे संरक्षण, शांतता निर्माण करणे। अलीकडेच कोणत्या राज्यातील सार्थेबारी मेटल क्राफ्टला GI टॅग देण्यात आला आहे? तर आसाम या राज्यातील। प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रसिद्धी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर डॉक्टर कार्तिक कोमोर यांना देण्यात आलेला आहे प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रसिद्धी पुरस्कार 2024। अलीकडेच कोणत्या देशात 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे? तर तैवान या देशामध्ये झालेला आहे 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप। कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच MyCGHS iOS ॲप लॉन्च केले आहे? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय। आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची संरक्षण निर्यात किती वाढली आहे? तर 21,083 कोटी रुपये। दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो? 5 एप्रिल रोजी। कोरोना व्हायरससाठी जागतिक नेटवर्क कोवेनिएट कोणी लॉन्च केले आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरससाठी जागतिक नेटवर्क कोविनेट लॉन्च केलेले आहे। टाटा इंटरनॅशनलने नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर राजीव सिंगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा टाटा इंटरनॅशनल मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून। अलीकडेच एक वाहन एक फास्टॅग नियम कोणी सुरू केला आहे?
तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने. जागतिक बँकेने 2024-25 साठी भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे? तर 6.6%. T20 क्रिकेटमध्ये 300 बाद विक्रम करणारा पहिला यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी. फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर संदीप जैन यांची निवड करण्यात आलेली आहे. जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून. तक्रार निवारण प्रणालीची अपग्रेड केलेली आवृत्ती स्कोअर 2.0 कोणी सुरू केली आहे? तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने सुरू केलेली आहे स्कोअर 2.0. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटी द क्लास ऑफ 2024 मध्ये किती भारतीयांचा समावेश केला आहे? तर यामध्ये एकूण 5 भारतीयांचा समावेश केलेला आहे. भूमी पेडणेकर, अद्वैत नायर, अर्जुन भरतिया, प्रिया अग्रवाल हेबर आणि शरद विवेक सागर. नेक्स्ट आहे अलीकडेच DRDO द्वारे कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली? तर अग्नि प्राइम या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे DRDO द्वारे. कोणत्या देशाच्या संशोधन केंद्राने जगातील सर्वात शक्तिशाली लेझर सक्रिय केली आहे? तर रोमानिया या देशामध्ये. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व योगदानासाठी CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर SGVN लिमिटेड यांना. दिल्लीतील वन संरक्षणाशी संबंधित समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती नजमी वजेरी यांची. भारत सरकार देशातील युरियाची आयात कधीपर्यंत बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर 2025 पर्यंत युरियाची आयात बंद करण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवलेले आहे. मालवाहतुकीच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते ठरले आहे? तर पारादीप बंदर ओडिसा. जगातील सर्वात शक्तिशाली MRI स्कॅनरमध्ये कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅनिंग केले आहे? तर फ्रान्स या देशामध्ये. अलीकडेच कोणत्या देशाने 2026च्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन करण्यास नकार दिला आहे? तर सिंगापूर या देशाने नकार दिलेला आहे 2026च्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यास. कोणत्या राज्यात 5200 वर्ष जुनी हडप्पा वसाहत सापडली आहे? तर गुजरात या राज्यामध्ये सापडलेली आहे. 10,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता असलेली पहिली भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर अदानी ग्रीन एनर्जी ठरलेली आहे. व्हाईस ॲडमिरल मार्क हॅमर्ड हे कोणत्या देशाच्या नौदलाचे प्रमुख आहेत जे भारत दौऱ्यावर आले आहेत? तर ऑस्ट्रेलियाचे आहेत ते व्हाईस ॲडमिरल मार्क हॅमर्ड जे भारताच्या दौऱ्यावर आले होते. CCI स्नूकर क्लासिक 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर पंकज अडवाणी यांनी. पॅरिस ऑलिम्पिक 2024 ज्युरीमध्ये सदस्य म्हणून निवड झालेली पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर बिल्किस मीर ही महिला ठरलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या ज्युरीमध्ये सदस्य म्हणून निवड झालेली. तर बिल्किस मीर या जम्मू आणि काश्मीरच्या आहेत. अलीकडेच भारतीय सैन्यात कोणत्या हवाई संरक्षण सुरक्षा प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे? तर आकाश तीर. अलीकडेच हॉटेल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स साऊथ एशिया 2024 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर कपिल भाटिया यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत. तर ते एंटरग्लोब एंटरप्राइजेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर UAE या ठिकाणी. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अहवालानुसार 2022 मध्ये कोणत्या देशात डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत? तर भारत या देशामध्ये. सागर कवच 0124 हा सागरी सुरक्षा सराव नुकताच कोठे झाला? तर लक्षद्वीप या ठिकाणी. रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी नाटोने किती अब्ज युरोचा निधी जारी केला आहे? तर 100 अब्ज युरो. अलीकडेच जैविक विविधतेच्या अधिवेशनाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ॲस्ट्रिड स्कूमेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जैविक विविधतेच्या अधिवेशनाचे सचिव म्हणून. अलीकडेच व्हाईस क्लोनिंग टूल व्हाईस इंजिनचे कोणी अनावरण केले? तर OpenAI या कंपनीने. 4 एप्रिल 2024 रोजी नाटोने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला?
तर 75वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने प्रथमच कोळसा आणि लिग्नाइटचे किती उत्पादन साध्य केले आहे? तर 1 अब्ज टन एवढे। भारत कधीपर्यंत आपला पहिला खाजगीरित्या व्यवस्थापित धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्ह तयार करण्याची योजना आखत आहे? तर 2029-30 पर्यंत। ASI परफॉर्मन्स स्टँडर्डसह प्रमाणित पहिली भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर भारत ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड। पेप्सिको इंडिया आपली देशातील दुसरी फ्लेवर उत्पादन सुविधा प्लांट कोठे उभारणार आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी। अलीकडेच कोणत्या देशाने फक्त भारतीय पर्यटकांसाठी ई विजा सुरू केला आहे? तर जपान या देशाने फक्त भारतीय पर्यटकांसाठी ई विजा सुरू केलेला आहे एप्रिल 2024 मध्ये। विशेष संरक्षण गटामध्ये महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लव कुमार या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून। महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या सितार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेतटॅग मिळाला आहे? तर सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणच्या सितार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेतटॅग मिळालेला आहे। भारतीय तटरक्षकने जलचर केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये। तिन्ही सैन्य दलांचे पहिले परिवर्तन चिंतन संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी। IPL मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर विराट कोहली हा ठरलेला आहे IPL मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू। विप्रोचे नवे CEO आणि MD कोण बनले आहे? तर श्रीनी पल्लिया हे बनलेले आहेत विप्रोचे नवे CEO आणि MD। अलीकडेच भारताने कोणत्या देशासाठी जीवनावश्यक वस्तूंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्यात कोटा मंजूर केला आहे? तर मालदीव या देशासाठी केलेला आहे। अलीकडेच नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे? तर मिनेश शहा यांची। अलीकडेच कोणत्या देशाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान सोबत संयुक्त नौदल सराव आयोजित केला? तर फिलिपिन्स या देशाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान सोबत संयुक्त नौदल सराव आयोजित केलेला होता एप्रिल 2024 मध्ये। पीटर पेलिग्रिनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर स्लोवाकिया या देशाचे। शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी अणुऊर्जा उत्पादनात भारताने कधीपर्यंत 1 लाख मेगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर 2047 पर्यंत। अलीकडेच अमेरिका आणि कोणत्या देशाने AI चाचणी सुरक्षतेबाबत करार केला आहे? तर अमेरिका आणि ब्रिटन या देशाने केलेला आहे। नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी विनाशकारी दुष्काळामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे? तर झिम्बाब्वे या देशाच्या राष्ट्रपतींनी केलेली आहे। 7 एप्रिल 2024 रोजी नेव्हल ट्रान्समिटिंग स्टेशनचा 55वा वर्धापन दिन कोठे साजरा करण्यात आला? तर विशाखापट्टणम या ठिकाणी। जम्मू अँड काश्मीर बँकेने कोणाच्या सहकार्याने व्हर्च्युअल ATM सुविधा सुरू केली आहे? तर पेमार्ट इंडिया यांच्या सहकार्याने सुरू केलेली आहे व्हर्च्युअल ATM सुविधा जम्मू अँड काश्मीर बँकेने। अलीकडेच वित्त आयोगाचे नवीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वित्त आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून। कोणत्या राज्यात निवडणूक संबंधित माहितीसाठी बूथ राबता ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे? तर पंजाब या राज्यामध्ये। सर्वोत्कृष्ट बांधकाम प्रकल्पासाठी अचीवमेंट अवॉर्ड श्रेणीत 15वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर गेल लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेला आहे। अलीकडेच द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर सॅम पित्रोदा यांनी लिहिलेले आहे द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक। अलीकडील EIU अहवालानुसार व्यवसाय करण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण कोणते आहे? तर सिंगापूर हे सर्वोत्तम ठिकाण आहे। तर या अहवालानुसार भारत 51व्या क्रमांकावर आहे। अलीकडेच अमेरिकन सर्जिकल असोसिएशनची मानद फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे? तर डॉक्टर रघुराम पिल्लारी सेट्टी यांना। अलीकडेच योग महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी करण्यात आले योग महोत्सवाचे आयोजन। ATP रँकिंग इतिहासात जगातील सर्वात वयस्कर नंबर 1 खेळाडू कोण बनला आहे? तर नोवाक जोकोविच हा खेळाडू बनलेला आहे ATP रँकिंग इतिहासात जगातील सर्वात वयस्कर नंबर 1 खेळाडू। नुकतेच गंगू रामसे यांचे निधन झाले ते कोण होते?
तर ते एक सिनेमॅटोग्राफर होते. भारत आणि पेरू यांच्यातील व्यापार करार चर्चेची 7वी फेरी कोठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी. DRDOने कोणत्या राज्यात चाचणी केंद्र स्थापन करण्याचे काम सुरू केले आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू केलेले आहे चाचणी केंद्र स्थापन करण्याचे काम DRDOने. नेक्स्ट आहे शक्ती संगीत आणि नृत्य महोत्सवाचे आयोजन कोणी केले? तर संगीत नाटक अकादमीतर्फे करण्यात आलेले आहे बघा शक्ती संगीत आणि नृत्य महोत्सवाचे आयोजन. राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024-25 चे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे? तर रांची या शहरामध्ये होणार आहे झारखंड राज्यातील. कोणत्या मिशनसाठी इस्रो टीमला प्रतिष्ठित जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले? तर चांद्रयान-3 मोहीम या चांद्रयान-3 मोहीमच्या टीमला देण्यात आलेला आहे जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार 2024. अलीकडेच स्मृतिभ्रंश म्हणजे डिमेन्शिया वरील ब्रिटिश संशोधन पथकात भारतीय वंशाच्या कोणत्या तज्ज्ञाचा समावेश करण्यात आला आहे? तर डॉक्टर अश्विनी केशवन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जिग नावाचे नवीन सोने समर्थित चलन कोणत्या देशात सुरू करण्यात आले आहे? तर झिम्बाब्वे या देशामध्ये सुरू करण्यात आलेले आहे जिग हे सोने समर्थित चलन. माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्या देशाच्या सैन्याने मोहीम सुरू केली आहे? तर नेपाळ या देशाच्या सैन्याने सुरू केलेली आहे मोहीम माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्यासाठी. आइसलँडचे पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बजरानी बेनेडिक्टसन यांची. जागतिक 10,000 बेंगळुरू रोड रनिंग स्पर्धेच्या 16व्या आवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डेम व्हॅलेरी ॲडम्स यांची. भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील सबमीटर रेज्युलेशन उपग्रह कोणत्या कंपनीने प्रक्षेपित केला आहे? तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीने. 2023-24च्या आय लीग स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब यांनी जिंकलेले आहे 2023-24च्या आय लीग स्पर्धेचे विजेतेपद. कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर एम थरुण यांनी पटकावलेले आहे. कोणत्या युद्ध सर्वादरम्यान उन्नावमधील आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचा एअर शो आयोजित करण्यात आला? तर गगनशक्ती 24 अंतर्गत हा एअर शो आयोजित करण्यात आला. भारताला मागे टाकून कोणत्या देशाने रशियाकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात केली आहे? तर चीन या देशाकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात करण्यात आलेली आहे. तुत्सी नरसंहाराच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त कुतुब मिनारवर कोणत्या देशाचा ध्वज फडकवण्यात आला? तर रवांडा या देशाचा ध्वज फडकवण्यात आला. कोणत्या देशात उत्पादित 24 ईगला एस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम ची पहिली तुकडी भारतीय लष्कराला मिळाली आहे? तर रशिया या देशाकडून मिळालेली आहे. वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हरेंद्र सिंग या खेळाडूची किंवा या माजी हॉकीपटूची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी संघाच्या. भारतीय नौदलाची हाफ मॅरेथॉन कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. भारताने WTO मध्ये सलग कितव्यांदा शांतता कलम लागू केले आहे? तर सलग 5व्यांदा शांतता कलम लागू केलेले आहे. कशासाठी बघा? तांदूळ या पिकासाठी. मॉन्टे कार्लो मास्टर्स मध्ये मुख्य ड्रॉ सामना जिंकणारा पहिला भारतीय टेनिसपटू कोण बनला आहे? तर सुमित नागल. भारताने चालवण्यासाठी घेतलेले दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते आहे? तर सिटवे बंदर म्यानमार. जपानी ग्रांड प्री 2024 मध्ये कोणी विजय मिळवला? तर मॅक्स वर्स्टेपन याने. कोचिन शिपयार्डने कोणत्या देशाच्या नेव्ही सोबत जहाज दुरुस्ती करार केला आहे? तर अमेरिका या देशाच्या नेव्ही सोबत जहाज दुरुस्ती करार केलेला आहे कोचिन शिपयार्डने. तर हा दुरुस्ती करार करणारे कोचिन शिपयार्ड हे तिसरे शिपयार्ड ठरलेले आहे. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी याद्वारे स्वच्छ ऊर्जा गुंतवणूकदार मंच कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर सिंगापूर या देशामध्ये. इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपसाठी भारताने कोणासोबत उपक्रम सुरू केला आहे? तर युरोपियन युनियन यासोबत उपक्रम सुरू केलेला आहे इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपसाठी. व्हॅलेरो टेक्सास ओपन 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले?
तर अक्षय भाटिया यांनी पटकावलेले आहे वेलेरो टेक्सास ओपन 2024 विजेतेपद। अलीकडेच सार्वजनिक शांतता राखण्यासाठी लडाखच्या कोणत्या भागात कलम 144 लागू करण्यात आले? तर लडाखमधील लेह या जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे। ICCने मार्च 2024 साठी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे? तर कमिंदो मेंडिस यांची निवड करण्यात आलेली आहे सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून। तर ते श्रीलंका या देशाचा खेळाडू आहे। तर माइया बाउचर ही महिला खेळाडू म्हणून हिची निवड झालेली आहे, ती इंग्लंड या देशाची आहे। चाचेगिरी विरोधी ऑपरेशनसाठी कोणाला स्पॉट युनिट सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे? तर INS शारदा या जहाजाला देण्यात आलेले आहे स्पॉट युनिट सन्मानपत्र। मराठी फलक नसलेल्या मुंबईतील दुकानांसाठी दुप्पट मालमत्ता कर कोण लावणार आहे? तर बृहन्मुंबई महानगरपालिका लावणार आहे दुप्पट मालमत्ता कर। प्रसिद्ध नोबेल विजेता शास्त्रज्ञ पीटर हिग्स यांचे निधन झाले, ते कोणत्या संशोधन कार्याशी संबंधित होते? तर हिग्स बोसन पार्टिकल, यालाच गॉड पार्टिकल असे म्हणतात। नेक्स्ट आहे US इंडिया टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर तरुण बजाज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे US इंडिया टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी। लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती ठरली आहे? तर HDFC बँक ठरली आहे लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक। हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर तिसरा क्रमांक आहे भारताचा। एअर इंडियाने ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर जयराज षणमुगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनचे प्रमुख म्हणून एअर इंडियातर्फे। होमिओपॅथिक सेमिनार कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी। भारतीय नौदलासाठी फ्लीट सपोर्ट शिपचा पहिला स्टील कटिंग समारंभ कोठे झाला? तर विशाखापट्टणम या ठिकाणी। T20 क्रिकेटमध्ये 7000 धावा किंवा त्याहून अधिक धावा करणारा 8वा भारतीय कोण आहे? तर सूर्यकुमार यादव हा खेळाडू ठरलेला आहे T20 क्रिकेटमध्ये 7000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा 8वा भारतीय। जॉन टिम्सवूड हे कोणत्या देशाचे आहेत जे सध्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले आहेत? तर इंग्लंड या देशाचे आहेत ते। अलीकडेच स्विगीने पाण्यावर अन्न वितरण सेवा कोठे सुरू केली आहे? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगर या ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे। SJVN लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुशील शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अलीकडेच संपूर्ण आफ्रिका धावणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर रस कुक, म्हणजेच यालाच दुसरे नाव आहे हार्डेस्ट गीजर, हा व्यक्ती बनलेला आहे संपूर्ण आफ्रिका धावणारी पहिली व्यक्ती। कोणत्या देशाचे माजी क्रिकेटपटू जॅक अल्बास्टरचे नुकतेच निधन झाले आहे? तर न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आहेत ते। भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्चायुक्त कोण बनल्या आहेत? तर लिंडी कॅमेरून या बनलेल्या आहेत भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्चायुक्त। विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सच्चिदानंद मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य म्हणून। जल जीवन मिशन अंतर्गत घरांना नळाने पाणी पुरविणारा पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर तमिळनाडू या राज्यातील निलगिरी हा जिल्हा ठरलेला आहे पहिल्या क्रमांकाचा। अलीकडेच कोणाच्या नेत्र रुग्णालयाने सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पोस्टर पुरस्कार 2024 जिंकला आहे? तर डॉक्टर अग्रवाल यांच्या हॉस्पिटलने जिंकलेला आहे। भारतातून इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादक कंपनी कोणती बनली आहे? तर सिट्रोएन ही कंपनी बनलेली आहे भारतातून इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादक कंपनी। पिझो इलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट बसवणारे देशातील पहिले सरकारी रुग्णालय कोणते आहे? तर कमांड हॉस्पिटल पुणे। 20वी आशियाई कुस्ती स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर किर्गिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार हेपेटायटिस B आणि C च्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि यामध्ये चीन हे पहिल्या क्रमांकावरती आहे।
नुकतेच जैन धर्मगुरू लोकेश मुनी यांना कोणत्या देशाच्या राष्ट्रपती सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर अमेरिका या देशाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 10वा क्रमांक आहे. कोणत्या IITने नुकतेच जलद रोग शोधण्यासाठी नॅनो सेन्सर विकसित केले आहे? तर IIT जोधपूर यांनी हे विकसित केलेले आहे जलद रोग शोधण्यासाठी नॅनो सेन्सर. नुकतीच बालिका सक्षमीकरण अभियानची नवीन आवृत्ती कोणी सुरू केली आहे? तर NTPC लिमिटेड यांनी सुरू केलेली आहे बालिका सक्षमीकरण अभियानची नवीन आवृत्ती. अलीकडेच कोणत्या देशाने प्रथमच आपली जहाज आधारित संरक्षण प्रणाली सी डोम तैनात केली आहे? तर इस्रायल या देशाने केलेली आहे. नुकतेच मुरारी लाल यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? तर सामाजिक कार्यकर्ता आणि पर्यावरणवादी. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावर कोणाची निवड झाली आहे? तर जगजित पावडिया यांची नियुक्ती झालेली आहे आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावर. तर त्यांची ही सलग 3ऱ्यांदा निवड झालेली आहे. नेक्स्ट आहे जॉन डर्क्स गार्डनर ग्लोबल हेल्थ अवॉर्ड कोणी जिंकला? तर डॉक्टर गगनदीप कांग यांनी जिंकलेला आहे. तर हा अवॉर्ड मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने पहिले अंगारा A5 अंतराळ रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले? तर रशिया या देशाने केलेले आहे. भारत डिजिटल पद्धतीने वितरित सेवांचा कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे? तर 4थ्या क्रमांकाचा निर्यातदार बनलेला आहे. पहिले 3 देश कोणते आहेत बघा? अमेरिका, ब्रिटन आणि आयर्लंड. नेक्स्ट आहे अदानी समूहाने बांधलेले जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यातील खवडा या ठिकाणी आहे बघा जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उद्यान. राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजय शुक्ला यांची. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या ठिकाणच्या. राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे प्रमुख म्हणून. IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरला आहे? तर शुभमन गिल हा खेळाडू ठरलेला आहे IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज. नुकतेच प्रकाशित झालेल्या आय कॅन कोच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सिद्धार्थ राजशेखर हे आहेत आय कॅन कोच या पुस्तकाचे लेखक. इटलीत खुल्या स्क्विप हिरो चॅलेंज नौकायन स्पर्धेत मिश्र गटात मुंबईच्या आनंदी चंदावरकर हिने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. स्वामी विवेकानंद अंडर-20 फुटबॉल चॅम्पियनशिपचे उद्घाटन कोठे झाले? तर छत्तीसगड या राज्यामध्ये झालेले आहे. भारतीय लष्कराने रणगाड्याविरोधी गायडेड मिसाईलची चाचणी कोठे केली? तर सिक्कीम या राज्यामध्ये केलेली आहे. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी कोणत्या देशाने शांतता चर्चेला आमंत्रित केले आहे? तर स्वित्झर्लंड या देशाने केलेले आहे शांतता चर्चेला आमंत्रित. आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा GDP विकास दर किती टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे? तर 7% अंदाज वर्तवलेला आहे. CBIचे सहसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनुराग कुमार यांची CBIचे सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हार्वर्ड विद्यापीठाने कोणाला साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे? तर अवंतिका वंदनापू यांना घोषित करण्यात आलेले आहे साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर. भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव डस्ट लीक झाला आहे? तर भारत आणि उझबेकिस्तान यांच्या दरम्यान झालेला आहे हा लष्करी सराव. टपाल खात्याच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर वंदिता कौल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे टपाल खात्याच्या सचिवपदी. बायजूज इंडियाचे CEO कोण होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर अर्जुन मोहन यांनी एप्रिल 2024 मध्ये बायजूज इंडियाचे CEO म्हणून पदाचा राजीनामा दिलेला आहे. उत्तर प्रदेशातील पहिला काचेचा स्कायवॉक ब्रिज कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला आहे? तर चित्रकूट या ठिकाणी. 12व्यांदा राष्ट्रीय महिला कॅरम किताब कोणी जिंकला आहे?
तर रश्मी कुमार यांनी जिंकलेला आहे 12व्यांदा राष्ट्रीय महिला कॅरम किताब। QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये JNU ची रँक किती आहे? तर 20वी रँक आहे। नुकताच जनकपूरधाम सांस्कृतिक महोत्सव 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर नेपाळ या देशामध्ये। अलीकडेच मूडीजने 2024 मध्ये भारताचा GDP किती टक्के दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे? तर 8% दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे मूडीजने। नुकतेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माजी अध्यक्षांचे निधन झाले, त्यांचे नाव काय आहे? तर जॅक क्लार्क असे नाव होते, ज्यांचे आता निधन झालेले आहे। ते क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे माजी अध्यक्ष होते। अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने दुहेरी कर टाळण्याच्या करारात सुधारणा केली आहे? तर भारत आणि मॉरिशस या देशाने। ली सिएन लुंग हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत, ज्यांनी नुकतीच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे? तर सिंगापूर या देशाचे ते पंतप्रधान आहेत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुन्हा निवड झाली आहे? तर क्रिस्टालिना जॉर्जेवा यांची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून। कोणत्या संघाने IPL इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा स्वतःचा विक्रम मोडला? तर सनरायझर्स हैदराबाद यांनी। नाईफ या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन कोणी केले? तर सलमान रश्दी यांनी केलेले आहे नाईफ या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन। जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत दिल्ली विमानतळाचा क्रमांक किती आहे? तर 10वा क्रमांक आहे। T20 सामन्यात 500 षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा हा ठरलेला आहे T20 सामन्यात 500 षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू। जागतिक ॲथलेटिक्स पहिल्यांदाच पॅरिस 2024 ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्यांसाठी किती रोख बक्षीस रक्कम देणार आहे? तर $50,000 एवढी रोख रक्कम देण्यात येणार आहे बक्षीस म्हणून। भारत पेने पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर नलिन नेगी यांची नियुक्ती केलेली आहे। बुंडेसलिगा चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली आहे? तर बायर लेवरकुसेन यांनी। फिरकीपटू डेरेक अंडरवूड यांचे निधन झाले, ते कोणत्या देशाचे होते? तर ते इंग्लंड या देशाचे होते। DRDO आणि भारतीय लष्कराने स्वदेशी मनुष्य पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी कोठे केली? तर राजस्थान या राज्यामध्ये केली आहे। मायक्रो प्लास्टिक्स पासून पाणी शुद्ध करण्यासाठी इको फ्रेंडली हायड्रोजेलचा शोध कोणी लावला आहे? तर IISc बेंगळुरू यांनी लावलेला आहे। क्रिकेटची वरिष्ठ महिला आंतरविभागीय मल्टी डे ट्रॉफी 2023-24 कोणत्या संघाने जिंकली आहे? तर पूर्व विभाग या संघाने जिंकलेली आहे। अंतराळात जाणारा पहिला भारतीय पर्यटक कोण बनेल? तर गोपी थोटापुरा हे असणार आहेत अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक। अमेरिका, जपान आणि फिलिपिन्सची पहिली त्रिपक्षीय शिखर बैठक कोठे पार पडली? तर वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी पार पडली। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने क्वांटम तंत्रज्ञानामध्ये सहकार्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर IIT मंडी सोबत करार केलेला आहे। ऑलिम्पिक फ्लेमिंग लाइटिंग सोहळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? तर ऑलिम्पिया या ठिकाणी करण्यात आला। स्पेस इंडियाने ब्रँड एम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संजना सांगी या अभिनेत्रीची नियुक्ती केलेली आहे स्पेस इंडियाने ब्रँड एम्बेसिडर म्हणून। हायब्रिड पिच तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले स्टेडियम कोणते बनले आहे? तर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे धर्मशाळा या ठिकाणी आहे। तर हे स्टेडियम हायब्रिड पिच तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले स्टेडियम ठरले आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2024 यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला नाव दिले आहे? तर अद्वैत नायर यांना दिलेले आहे। या नायकाच्या CEO आहेत। नेक्स्ट आहे इराणने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत इस्रायलवर हल्ला केला आहे? तर ऑपरेशन टू प्रॉमिस या अंतर्गत इराणने इस्रायलवर हल्ला केलेला आहे। अलीकडेच कोणत्या देशाच्या दीपेंद्र सिंगने एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? तर नेपाळ या देशाचा आहे दीपेंद्र सिंग। अलीकडेच केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल राहिले आहे? तर मध्य प्रदेश। महिंद्राने अलीकडेच कोणत्या राज्यात 1200 कोटी रुपयांचा हायब्रिड ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे हायब्रिड ऊर्जा प्रकल्प।
चेन्नई वेल्स विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान केली आहे? तर रामचरण या अभिनेत्याला देण्यात आलेली आहे चेन्नई वेल्स विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट ही पदवी. मेनिंजायटिसवर लस आणणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर नायजेरिया हा देश ठरलेला आहे मेनिंजायटिसवर लस आणणारा पहिला देश. नेक्स्ट आहे अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? तर ते कुवेत या देशाचे पंतप्रधान बनले आहेत. मॉन्टे कार्लो मास्टर्स 2024 स्पर्धा कोणी जिंकली? तर स्टिफानोस तिसिपास यांनी जिंकलेली आहे. ग्रीनफील्ड नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने इंधन पाईपलाईनसाठी कोणाशी करार केला आहे? तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड याच्याशी या संस्थेची करार करण्यात आलेला आहे. नुकतेच सुरभजीत जेबेली बलदेव यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर गायन आणि संगीत या क्षेत्राशी संबंधित होते ते. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित केले जाईल? तर अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024. आपका रामराज्य ही वेबसाईट कोणत्या राजकीय पक्षाने सुरू केली आहे? तर आम आदमी पार्टीने सुरू केलेली आहे आपका रामराज्य ही वेबसाईट. ग्लोबल फॉरेस्ट वॉचनुसार भारतात किती वृक्ष क्षेत्र नष्ट झाले आहे? तर 2.33 दशलक्ष हेक्टर. अयोध्येतील श्रीराम सूर्य टिळक कार्यक्रमात कोणत्या भारतीय संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स. अलीकडेच आरबीआयने कोणत्या बँकेच्या वर्ल्ड ॲपवर बंदी घातली आहे? तर बँक ऑफ बडोदा. द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रमन मित्तल आणि सीमा सिंग. ISSF अंतिम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पलक गुलियाने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. नुकतेच KG जयन यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते संगीतकार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणारे इंदिरा गांधी नंतरचे पहिले पंतप्रधान बनले आहेत? तर न्यूजवीक या मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणारे इंदिरा गांधी नंतरचे पहिले पंतप्रधान बनलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारतातील पहिला स्थानिक उत्पादित इलेक्ट्रिक डंप ट्रक कोणी लॉन्च केला? तर सॅनी इंडिया या कंपनीने केलेला आहे. खेलो इंडिया NTPC नॅशनल रँकिंग तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक कोणी जिंकले? तर शीतल देवी यांनी जिंकलेले आहे. युनायटेड नेशन्स परमनंट फोरम ऑन इंडिजियस इश्यूजचे 23वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले? तर न्यूयॉर्क या ठिकाणी. मायकोलास अल्केना हा कोणत्या देशाचा आहे ज्याने डिस्कस थ्रोमध्ये नवीन विश्वविक्रम केला आहे? तर लिथुआनिया या देशाचा आहे तो. जनरल मनोज पांडे कोणत्या देशाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत? तर उझबेकिस्तान या देशाच्या. भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची. टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या अभिनेत्रीचा समावेश करण्यात आला आहे? तर आलिया भट्ट या अभिनेत्रीचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारताच्या 8 व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे IPLच्या इतिहासात 250 सामने खेळणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा हा खेळाडू ठरलेला आहे. पहिला खेळाडू आहे MS धोनी. नेक्स्ट आहे युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 4 पदके जिंकली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणच्या सई पाटील हिने कांस्य पदक जिंकलेले आहे. अलीकडे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर सौरभ गर्ग यांच्याकडे. स्काय ट्रॅक्स अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणी जिंकला? तर हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा. वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर अबुधाबी या ठिकाणी. अलीकडेच कोणत्या देशात 75 वर्षातील विक्रमी पाऊस झाला आहे? तर दुबई या ठिकाणी. विजडनच्या जगातील प्रमुख क्रिकेटपटू म्हणून कोणाचे नाव घेतले गेले आहे? तर पीट कमिन्स आणि नेट सायबर बंट यांचे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 मिशनचे प्रक्षेपण कोण करणार आहे? तर इस्रोद्वारे करण्यात येणार आहे. जनरल मनोज पांडे यांनी अत्याधुनिक IT लॅबचे उद्घाटन कोठे केले? तर उझबेकिस्तान या ठिकाणी. IMFच्या एप्रिल 2024च्या अंदाजानुसार 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताचा सुधारित GDP वाढीचा अंदाज काय आहे?
तर 6.8% एवढा आहे. तरुणांना धूम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी एप्रिल 2024 मध्ये कोणत्या सरकारने ऐतिहासिक धूम्रपान बंदी प्रस्तावित केली? तर ब्रिटन या देशाने केलेली आहे. इंडिया द रोड टू रेनेसान्स अ विजन अँड अजेंडा हे पुस्तक कोणी लॉन्च केले आहे? तर भीमेश्वर चिल्ला यांनी. फायर डिटेक्शन सिस्टीम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे? तर महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प. भारतीय नौदलासाठी DRDOने स्थापन केलेल्या सोनार प्रणाली स्पेस या मूल्यमापन केंद्राचे कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? तर केरळ या राज्यामध्ये. अलीकडेच असुंता लाक्रा पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर दीपिका सोरेंग यांना. जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर नावाचे चरित्र कोणी प्रकाशित केले आहे? तर D सुब्बाराव यांनी. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 9 पदके जिंकलेली आहेत. आर्टेमिस करारात सामील होणारा 38वा देश कोणता बनला आहे? तर स्वीडन हा देश बनलेला आहे 38वा. भारताने प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्र कोणत्या देशाला निर्यात केली आहे? तर फिलिपाईन्स या देशाला केलेले आहे. कोणत्या बॅडमिंटनपटूने नुकतीच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली आहे? तर जपान या देशाच्या केंटो मोमोटा यांनी घेतलेली आहे. अलीकडेच लिंक इट फॉरगेट इट मोहीम कोणी सुरू केली आहे? तर रुपे यांनी. G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर इटली या ठिकाणी आयोजित करण्यात आली G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक. NSG प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे NSGच्या प्रमुखपदी. साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा देशात कोणत्या राज्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे? तर महाराष्ट्र या राज्याने साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा देशात अव्वल स्थान पटकावले आहे. अलीकडेच कोणी लामा 3 आणि रिअल टाइम इमेज जनरेटरचे अनावरण केले आहे? तर मेटा या कंपनीने. नुकतीच धनलक्ष्मी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अजित कुमार KK यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2023चा मालकम आदिशेषिया पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर उत्सव पटनायक यांना. जगात प्रथमच मिस AI नावाची सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाईल. या अंतर्गत विजेत्याला किती रक्कम दिली जाईल? तर $20,000. अलीकडेच कोणत्या ठिकाणच्या तिरंगी बर्फी आणि धुलवा मूर्ती मेटल कास्टिंग क्राफ्टला GI टॅग देण्यात आला आहे? तर वाराणसी या ठिकाणच्या. इंटेलने भारतासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संतोष विश्वनाथन यांची. इस्रोच्या मते भारताने मलबामुक्त जागा तयार करण्याचे लक्ष्य कधीपर्यंतचे ठेवले आहे? तर 2030 पर्यंत. हिंदुस्थान झिंक जागतिक स्तरावर चांदीच्या उत्पादनात कोणत्या स्थानावर पोहोचला आहे? तर 3ऱ्या स्थानावर आहे. अलीकडेच ईस्टर्न वेव्ह एक्सरसाइज म्हणजेच पूर्वी लहर कोणी आयोजित केला? तर भारतीय नौदलाने आयोजित केलेला होता. गुप्तचर विभागाच्या विशेष संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सपना तिवारी यांची. 2024चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर मोहम्मद सालेम यांनी. सिट्रॉयन इंडियाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर MS धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सिट्रॉयन इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडला कोणता दर्जा मिळाला आहे? तर नवरत्न हा दर्जा देण्यात आलेला आहे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडला. HDFC लाईफ इन्शुरन्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर KK मिस्त्री यांची. भारतीय दूध ब्रँड नंदिनी आगामी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोणत्या 2 संघाचा प्रायोजक बनला आहे? तर स्कॉटलंड आणि आयर्लंड या देशाचा. अंतराळ क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या निर्मितीसाठी सरकारने किती टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे? तर 100%. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या जागतिक लोकसंख्या स्थिती 2024 अहवालानुसार भारताची अंदाजे लोकसंख्या किती आहे? तर 144 कोटी एवढी भारताची अंदाजे लोकसंख्या आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे तर चीन दुसऱ्या क्रमांकावरती आहे. IPL मध्ये 5000 धावा करणारा पहिला यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी हा बनलेला आहे IPL मध्ये 5000 धावा करणारा पहिला यष्टिरक्षक. गुजरातमधील कोणत्या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत?
तर सुरत या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. कोणत्या पेमेंट बँकेने अलीकडेच NCMC सक्षम डेबिट आणि प्रीपेड कार्ड लॉन्च केले आहेत? तर एअरटेल पेमेंट्स बँकेने. LGBTQ+ समुदायाच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत? तर राजीव गौबा हे आहेत या समितीचे प्रमुख. अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर पाऊलुरी सुब्बाराव यांना देण्यात आलेला आहे अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार. IPLच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर यजुवेंद्र चहल हा भारताचा खेळाडू ठरलेला आहे IPLच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज. कोणत्या देशात पहिले हिंदी रेडिओ प्रसारण सुरू झाले आहे? तर कुवेत या देशामध्ये पहिले हिंदी रेडिओ प्रसारण सुरू करण्यात आलेले आहे. ACC पॅराकॅनो आशियाई चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या भारतीयाने 2 सुवर्णपदके जिंकली? तर प्राची यादव हिने. पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर नेपाळ देशातील काठमांडू या ठिकाणी. नुकतेच शांघाय ग्रांड प्री 2024 विजेतेपद कोणी जिंकले? तर मॅक्स व्हर्स्टेपेन यांनी. फिडे उमेदवार स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू कोण बनला आहे? तर डी गुकेश हा बनलेला आहे. 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर ममताजी सागर यांना देण्यात आलेला आहे 2024चा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार. DRDOने स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी कोठे केली? तर ओडिशा या राज्यामध्ये. नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीने कोणत्या देशाच्या स्टारब्रस्ट एरोस्पेसची संरक्षण शोधासाठी हातमिळवणी केली आहे? तर फ्रान्स या देशाची. खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेतील सर्वात मोठे तारकीय कृष्णविवर शोधले आहे त्याला काय नाव देण्यात आले आहे? तर याला गाया BH3 हे नाव देण्यात आलेले आहे. कोणत्या देशाने अलीकडेच सुपर लार्ज क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे? तर उत्तर कोरिया या देशाने. कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानवतावादी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. रोईंग मध्ये भारताचा पहिला ऑलिम्पिक कोटा कोणाला मिळाला आहे? तर बलराज पवनार यांना देण्यात आलेला आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? तर प्रोफेसर नईमा खातून या बनलेल्या आहेत अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू. हाँगकाँग आणि कोणत्या देशाने MDH आणि एव्हरेस्ट मसाल्याच्या पावडरवर बंदी घातली आहे? तर सिंगापूर, हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांनी बंदी घातलेली आहे. अलीकडेच सौरव घोषाल यांनी निवृत्ती जाहीर केली आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर स्क्वॉश या खेळाशी संबंधित आहे. 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश कोणता आहे? तर अमेरिका. तर सर्वाधिक लष्करी खर्च करणारा भारत हा 4था देश ठरलेला आहे. जपानच्या अभियांत्रिकी अकादमीने कोणाला आंतरराष्ट्रीय फेलोशिप दिली आहे? तर कौशिक राजशेखर यांना. आर्टेमिस करारात सामील होणारा 39वा देश कोणता बनला आहे? तर स्लोव्हेनिया. कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील शॅम्पेन जमातीच्या 7 सदस्यांनी प्रथमच मतदान केले आहे? तर अंदमान आणि निकोबार या बेटावरील. भारतातील सर्वात मोठ्या हवामान घड्याळाचे कोठे अनावरण करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. युकी भांबरेने कोणासोबत BMW ओपन टेनिस दुहेरीचे विजेतेपद जिंकले? तर अल्बानो अल्वेटी. भारतीय सैन्यासाठी हलके वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट कोणी तयार केले आहे? तर DRDO यांनी. लॉरेस स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर नोवाक जोकोविच यांना. OpenAIने भारतातील पहिला कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर प्रज्ञा मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे OpenAIचे भारतातील पहिला कर्मचारी म्हणून. भारताच्या गीता सबरवाल यांची कोणत्या देशात UNच्या निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर इंडोनेशिया या देशाचे. RBIने कोणत्या बँकेला ऑनलाईन नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे? तर कोटक महिंद्रा बँकेवरती. भारतातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर निधी यश जैन यांची. नुकतेच सुब्रमण्य धारेश्वर यांचे निधन झाले ते कोणत्या लोकनृत्यातील प्रसिद्ध गायक होते? तर यक्षगान लोकनृत्यातील प्रसिद्ध गायक होते.
भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब म्हणून कोणत्या राज्यातील विंझिंजम पोर्टला मान्यता दिली आहे? तर केरळ या राज्यातील. भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाचे अध्यक्ष कोण झाले आहे? तर नरसिंग यादव. माचो स्पोर्ट्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्याची. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे? तर 1 वर्षांनी. जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स टुर्नामेंटमध्ये भारतीय पॅरा नेमबाज मोना अग्रवालने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक. अलीकडेच ICC महिला T20 विश्वचषक पात्रता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सना मीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्या पाकिस्तानच्या खेळाडू आहेत. अलीकडेच ITTF टेबल टेनिस जागतिक क्रमवारीत भारताची सर्वोच्च महिला खेळाडू कोण बनली आहे? तर श्रीजा अकोला. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे नवीन मुख्य क्षमता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनोज कुमार यांची. नुकताच कोणत्या देशाने भारतासाठी पहिला संरक्षण सल्लागार नेमला आहे? तर पापुआ न्यू गिनी या देशाने नेमलेला आहे. 33वी बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर पॅरिस या ठिकाणी आयोजित करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील बैजू पाटील यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर अरुण अलगप्पम यांची. कम्पेअर द मार्केट UA च्या अहवालानुसार जगातील दुसरा सर्वात स्वस्त पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे? तर भारताकडे आहे आणि पहिला आहे दुबई या देशाकडे. अलीकडेच ICCने टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूची T20 वर्ल्ड कप 2024चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. तर युवराज सिंग याची. तर बघा, T20 वर्ल्ड कपसाठी युवराज सिंग, क्रिस गेल आणि हुसेन बोल्ट हे तिघं ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत. अलीकडेच भूसंपदा विभागीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सर्वानंद बर्नवाल यांची. अलीकडेच गॅरी कर्स्टन कोणत्या देशाच्या एकदिवसीय आणि T20 संघाचे प्रशिक्षक बनले आहेत? तर पाकिस्तान या देशाचे बनलेले आहेत. गॅरी कर्स्टन हे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. अलीकडेच मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी 2024 केम्ब्रिज समर्पित शिक्षक पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर जीना जस्टिस यांनी जिंकलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल 2024 या महिन्यातील सर्व करंट अफेअर्स अभ्यासले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.